मॅचला मात्र सुरुवात आता या ठिकाणी केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शुक्रान आणि राशीदची जोडी मैदानाच्या आतमध्ये समोर अरबाज गोलंदाजी मार्ग होती. सरळ चेंडूला खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जाईल. दन 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 करत इथे मिळाला षटकार. सामन्याला सुरुवात आणि आला चौकार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफसाईड रिझन. चला मॅचला सुरुवात तर झाली आहे, परंतु त्याचबरोबर जो अरबाज याच्या गोलंदाजीवरती चांगले फटकेबाजी केली गेली. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे, जे सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू याचा परिपूर्ण फायदा राशीदने घेतलाय. ते राशीद आणि त्याचा जो साथीदार आहे ना, तुम्ही पाहताय तर एकंदरीत शुक्रान हे दोन्ही खेळाडू चांगले मातब आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अरबाज हा देखील काही कमी नाही आहे. या खेळूला देखील आपण सातत्यानं खेळताना बघितलंय. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू असेल, इथे एक्स्ट्राच्या धावा मात्र खर्च केल्या जातील. गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल. हे दोन्ही संघ अगदी आपल्या नक्कीच पहिली मॅच जिंकण्याच्या प्रतीक्षेमध्ये राहतील आणि लीग फॉर्मॅट मध्ये पहिलीच मॅच खेळतायत. आणि प्रत्येक खेळाडूचं तुम्ही पाहताय ना, तर एकच स्वप्न असतं की प्रत्येक संघाचं की आपल्याला पहिली मॅच जिंकणं खूप महत्वाचं राहतं. आणि ती पहिलीच मॅच इथे मात्र आता ते दोन्ही संघ खेळतायत. ज्यावेळेला टॉस जिंकला होता अमीन आणि अलीझै या संघानं, त्यांच्या विरोधामध्ये रझीन चॅलेंजर्सच्या संघाला बॅटिंगसाठी त्यांनी इन्व्हिटेशन दिलंय. 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड कराव्या लागतील. एक्सपेन्सिव्ह षटक ते तुम्ही पाहताय. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. यावेळचा फटका देखील आपल्याला बघायला मिळणार नाही, व्हाईट बॉल आहे. गोलंदाज कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा मात्र खर्च करतायत, त्या तुम्हाला थांबवाव्या लागतील. त्यावेळी देखील मिस्टर एक्स्ट्रा का खराब गोलंदाजी आहे. अचूक टप्पा मिळत नाही, अचूक लाईन मिळत नाही, अचूक लेंथ नाहीये या खेळाडूकडे. फुलटॉस वरती चांगला प्रहार आहे, चांगला फ्लिक आहे. चेंडू या वेळेस देखील मॅग्निफिशंट स्ट्रोक, चौकार. विकेट ही गोलंदाजी अरबाजचं पहिलं षटक खूप काळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थोडसा बॅटचा आपण पाहायला गेलं तर कडा घेत असताना फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र मी पाहताय धावसंख्या 1 खेळ संपल्यानंतर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक खेळ संपला, 18 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, त्या गोलंदाजाची चर्चा आपण करूयात. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. यावेळी देखील पंचांना एक्सरसाइज करायला मिळते, कारण का ते सातत्यानं काय करतायत, पंचांचे दोन्ही हात मात्र या सायंकाळच्या सत्रामध्ये बाजूस समांतर होत आहेत. ऑफला चांगला कव्हर ड्राईव्ह आहे, अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका. तुम्ही पाहता ह्या जो खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. राशीच्या माध्यमातून कव्हर ड्राईव्ह लॉंग द कार्पेट. ऑफला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या परिसराकडे चेंडूला खेळलं गेलंय. मोठमोठे असे फटके तुम्हाला बघायला मिळू शकतील. हे मात्र सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण का संकट काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी स्वतः अजून जिंकलेलं नाही आहे हे सांगण्याचा गोलंदाजाला प्रयत्न करावा लागेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं, त्यानंतर दुसरं षटक गोलंदाज मात्र घेऊन आला होता. अर्षद याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा थोडासा क्रॉस लाईन जाऊन खेळायचा. चेंडू पडल्यानंतरला खालच्या बाजूला जाऊन बसलाय.
जिथे तुम्ही पाहताय बाईटच्या स्वरूपातल्या धावा खर्च केले जातील, दोन्ही खेळाडूंमधलं जे कॉम्बिनेशन असेल, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं कम्युनिकेशन देखील तुम्ही पाहताय. आणि तिथे तुम्ही जर बघायला गेलं तर एकंदरीत चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षक तुम्ही आरबाच्या माध्यमातून कोणती चूक केली जाणार नाही. यष्टींचा वेध नाही तर यष्टी चीत केल्या मागच्या बाजूनं, आणि ते एक शुक्रान सारखा बलाढ्य वाटत सरळ मैदानाच्या बाहेर जाताना देखील मिळालाय. क्रमांक 3 वरती नवीन खेळाडूला पाठवलं गेलंय. शहाबाज हा खेळाडू आहे. शहबाज खेळाडू तुम्ही पाहताय. राऊंड द विकेट गोलंदाजी शहबाजच्या विरोधामध्ये. बॅक टू बॉलर प्रयत्न चांगला केला गेला होता, पण तो चेंडू देखील थोडस आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षकांची परीक्षा घेतोय. इकडून चेंडू त्या बाजूला देखील गेलाय. म्हणजे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कोणते येऊ शकतात, उत्तर मात्र देण्यासाठी तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे. 2चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट 27. 27 धावा फलकावरती 2 नंतरला 13.50 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना 27 धावा बॅटिंग करणारा संघ त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. रझीन चॅलेंजर संघ बॅटिंग करतोय आणि रझीन चॅलेंजरचा संघ मात्र चांगलं क्रिकेट खेळू शकणार आहे. चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट. फुल टॉस आहे, यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आहे. आणि आपण जर पाहिलं गेलं पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह 18 धावांचं होतं. आला की तुम्ही अरबाजच्या माध्यमातून पाहिलं असाल. आणि त्यानंतर जे दुसरं षटक पुन्हा एकदा एक चांगला असा गोलंदाज अर्षदच्या माध्यमातून, आणि तिसरं षटक पुन्हा एकदा अरबाजच्या माध्यमातून टाकलं गेलंय. रणपुरचा वापर करत असताना यष्टीरक्षकांना ना भाई ना हे गलत्या ना करणं की राशीद तो बडा मंजावा खिलाडी आहे, चांगला खेळाडू आहे तो. आणि गेल्या पर्वामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल पर्व 3 मध्ये राशीद गेल्या पर्वामध्ये पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. खूप साऱ्या सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम गेल्या पर्वामध्ये त्यांनी राशीदने केला होता. थोडासा युनिक स्ट्रोक आहे, परंतु हा फटका केवळ एक सिंगल धाव राशीदच्या खात्यामधून जोडली जाईल. आणि गेल्या पर्वामध्ये देखील ज्या वेळेला उपविजेता ठरला होता तो संघ, ज्या संघाकडनं तो खेळला होता, आणि त्या संघाचा कर्णधाराची भूमिका देखील त्यांनी निभावली होती. यावायचा फटका चांगला. ओ व्हॉट एफर्ट्स, वा भाई वा, क्लास आहे, उच्च दर्जाचा एफर्ट. मुफज्जलच्या माध्यमातून उडता मुफज्जल तुम्हाला बघायला गेल्या पर्वामध्ये तुम्ही पाहताय. तर नक्कीच यष्टीन सावध क्लीन बोल्ड, अरबाज ऑन फायर. यष्टीन सावेद घेतलाय. यावेळेला थोडस चेहऱ्यावरचं नैराश्य, आणि खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. मासूम क्रमांक 4 वरती पाठवला जातोय. जिथे मुफज्जलला तुम्ही पाहायला गेलं उडता मुफज्जल बघायला मिळाला. सरळ स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संघासाठी योगदान दिलं. तिथे 3 धावा वाचवण्याचा विक्रम केलाय. आणि साधारणतः आपण नक्कीच दापोलीचं जे लेदर क्रिकेट असोसिएशन आहे तिथे देखील मुफज्जलला तुम्ही खेळताना बघितलंय. चांगला असा क्रिकेट तो खेळतो. अगदी छोटासाच खेळाडू आहे, परंतु कारनामे मात्र मोठे आहेत त्याचे, आणि हे देखील त्यांनी दाखवलंय. लेदर क्रिकेटची सेवा करत असताना गावची स्पर्धा खेळणं हे प्रत्येकाचं स्वप्न देखील राहिलंय, आणि हे स्वप्नांचा पाठलाग करत असताना हर एक खेळाडू बेस्ट देतोय. धावसंख्येचा सातत्यानं आपण चर्चा करूयात. 3चा खेळ संपल्यानंतर 34, लॉस ऑफ 2 विकेट्स. ओव्हर झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 34, 34, लॉस ऑफ 2 विकेट्स. यापुढे होणारी मॅच असेल प्रिन्सेस अलिझा बनाम कतार फायटर्स. सो बोथ कॅप्टन आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. प्रिन्सेस अलिझा बनाम कतार फायटर्स. सो बोथ कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आफ्ताब गोलंदाजी ट्रॅक वरती समोर असलेला खेळाडू. मासूमला तुम्ही पाहताय आफ्ताबच्या विरोधामध्ये, आणि इथे धावचीची संधी. रनआउट होत असताना खेळाडू सरळ मैदानाच्या. मासूम एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाईल, परंतु खेळाडू देखील धावचीत होत असताना बाद होईल. मोठा धक्का देखील बसलेला आहे. मारूफला पाठवलं गेलंय. क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहताय एकंदरीत 5 वरती मारूफ आलाय. जिथे राशीच्या माध्यमातून सांगितलं जाते तुम्ही काय क्रिकेट खेळाल. शेवटचं षटक आहे, थोडीशी नाजूक परिस्थिती.
एकंदरीत बॅटिंग करणारा जो संघ असेल राझिन चॅलेंजर्स, या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू घरसीटलाय तिथे, पण तो क्षेत्ररक्षण दर्जेदार, म्हणजे एकच क्षेत्ररक्षक नाहीये या संघाकडे. तुम्ही पाहताय ना, आमिर आणि अलीजा या संघाकडे एकच क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण नाहीये, तर सर्वच्या सर्व जे क्षेत्ररक्षक आहेत आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचं काम मात्र निश्चित रूपी केलं जात आहे त्यांच्या साह्यानं. ही राऊंड द विकेटची गोलंदाजी, परंतु शेवटच्या स्लॉगर मध्ये काहीशे चेंडू जिथे सामना करताना तुम्हाला राशीद बघायला मिळणार आहे. धावचीची संधी होऊ शकली असती, परंतु थोडेस कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे. आपण टॉस साठी आपण यायचं आहे प्रिन्सेस अलिझा बनाम कतार फायटर्स. धावचीची संधी यावेळी होणार नाहीये, कारण का तिथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ मात्र आपल्याला उच्च दर्जाचा पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट केली आहे. मारूफला आता संधी मिळाली. मारूफच्या सायला मोठे प्रहार होतील का? मर्यादा रेषा नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये. फक्त आणि फक्त तुम्ही चांगले हात खोलून फलंदाजी करू शकता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, परंतु थ्रो मात्र आरबाजच्या सायनं केला जाणार नाहीये. 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जाईल. प्रिन्सेस अलिझा ऑन द टॉस. डिसिजन काही वेळातच डिसिजन आपल्याला बघायला मिळू शकतं. प्रिन्सेस अलिझा या संघाच्या माध्यमातून राऊंड द विकेट गोलंदाजी इथे असेल काढतो. ऑफला ड्राईव्ह केलाय, पण तो चेंडू मात्र 2 गड मध्ये. इधर शाहरुख उधर सलमान, बीच में से प्रीति जिंता फरार. पार 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 आलाय चौकार. वाह, क्लास दर्जाची बटकेबाजी आहे. आणि नक्कीच आमचे सहकारी समालोचक सोहेल नांदगावकर यांची आठवण करून देणारा थोडासा थॉट आम्ही बघितला. इथे देखील एक्स्ट्राच्या धावा 1+1 अशा 2 धावा आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच या स्पर्धेसाठी मला खऱ्या अर्थानं मी सर्वांचं कौतुक करेन. खास करून आमचे शहबाज सर आहेत, आकिब भाई, त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं या स्पर्धेसाठी आम्हाला समालोचनासाठी तुम्ही पाहिजात. आणि गेले 3 ते 4 दिवस मी मुंबईकडे होतो आणि त्यानंतर काल रात्री स्पर्धेसाठी उपलब्ध झालो. तुम्हा सर्वांचं कौतुक मी पुन्हा एकदा करेन. आमचे अल्ताफ देखील आहेत आणि ऑर्गनायझर कमिटीनं संधी दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 50 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 24 बॉल्स टू नीड्स 51 रन्स. 51 धावांचं टार्गेट असेल. आणि तुम्ही या स्क्रीनवरती बघू शकाल तर नक्कीच अंडररन बॉक्स क्रिकेट विश्वातील मोठे नाव गौरव पाटील. तुम्ही बघू शकता की ऑन लाईव्हच्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतं. कॅमेरामॅन शहबाज कल्पेसह गौरव पाटील देखील जोडले गेलेले आहेत. अगदी तिकडे वॉर्मअप आहे. त्यांची स्पर्धा देखील संभवतः उद्यापासून सुरू होणार आहे. बघा, वेळेचं खूप बंधन आहे. आपण या नक्की समुद्राच्या कुशीमध्ये स्पर्धा खेळवतोय आणि पाण्याचं मात्र बघा, पाणी भरण्याचे म्हणजे भरतीचं मात्र आता सुरुवात देखील होईल. आणि त्याच्या अगोदर आजच्या दिवसातील ज्या काही मॅचेस आहेत त्या संपवणं गरजेच्या आहेत. मॅचेस जेवढे होणं तेवढ्या गरजेच्या राहतील. चला लगेच सपोर्ट करायचा आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय दानिश आणि त्याचबरोबर आणि नक्कीच तुम्ही स्क्रीन मध्ये देखील जिथे बघताय आयशा रॉयल्सचा बॅनर तुमच्या समोर देखील आहे. आयशा रॉयल रेसिडेन्सी. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे देखील आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर सर्वांच्या विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क आणि देखील संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय तर खूप असं आपल्याला योगदान दिलंय. कारण का त्यांचंच नेटवर्क आपण युज करतोय. विश्वासाचं नेटवर्क आहे. त्यानंतर मदिना हाईट्स तुम्ही पाहताय. इथे देखील अगदी तुमच्या घरचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं. तिथे तुम्ही बुकिंग करू शकता. 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय मनल फिश नेट.
हे देखील आणि देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला खूप सारं योगदान दिलंय. त्यानंतर बॅनर व लेझर कटिंगचे एकमेव दापोलीतला आपण पाहताय तर एकमेव ठिकाण FS क्रिएशन आणि देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. म्हणजे असे जे सर्व आपण पाहायला गेले तर शुभेच्छुक आहेत आणि त्याचबरोबर जे देणगीदार आहेत पुरस्कर्ते आहेत त्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार करतो आणि या मॅच कडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. धावसंख्या स्थिरावलेली पहिल्याच 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धाव. राशीदनं पहिले 3 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले. हा चेंडू एक्सपेन्सिव्ह राहील. कुठेतरी अतिरिक्त धावा या खर्च करताना राशीद तुम्हाला बघायला मिळू शकणार आहे. स्टेप आउटचा फटका या ठिकाणी वापर करत असताना याच तुम्ही बघताय साकिब आणि त्याचबरोबर 2 पंचांवरती दडपण राहील परंतु थोडासा वेळ घेत असताना नकार दिलाय. या 51 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या असतील तर खऱ्या अर्थानं तुम्हाला योग्य टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. येथे एक चांगला बलाढ्य असा बॅटरचा पाठवलाय मैदानाच्या आतमध्ये. आता हा पहिला धक्का पहिला हादरा आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ थोडासा आता चिंतेमध्ये राहणार आहे कारण का ओपनिंग बॅटर्स पहिल्या षटकामध्ये बाद होत असतील तर अशा प्रकारचा क्रिकेट योग्य राहणार नाहीये. म्हणजे सुरुवातीला धक्के जर का बसत गेलेला तर कुठेतरी संघ आपला अपयशाच्या दिशेनं मार्गस्थ होण्याची दाट शक्यता राहते. यावेळी देखील सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. आपला संघ ज्या ज्या वेळेला संकटामध्ये आहे संकट मोचक तुम्हाला बनावं लागणार आहे. कारण का षटक क्रमांक पहिले इन प्रोग्रेसला आहे. राशीदनं षटक टाकलंय. 5 चेंडू टाकलेत केवळ 6 धावा खर्च केलेत. एक खेळाडू देखील बाद झालाय. मुख्य विकेट त्यांनी घेतली आहे. क्रमांक 3 वरती बॅटर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मोठा हिट तिथे असं डिरेक्ट हिट असता करीबी मामाला बघायला मिळू शकला असता परंतु एकचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 7. Princess Aliza won the toss decision. Princess Aliza won the toss and decided to bat first. बॅटिंग स्वीकारल्या संघानं टॉस जिंकला आणि बॅटिंग साठी नक्कीच त्यांनी त्याचप्रमाणे आमचे परम मित्र सूरज हरजकर हे देखील आहेत. मिस्टर 13-18 नक्कीच सर तुमचं देखील स्वागत करतो आम्ही. आपण असं नसतो वा राऊंड द विकेट ही गोलंदाजी केली जाणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. चांगला ठोकलाय. धावची संधी मेरे अपने ने लूटा घरों में कहा जमता या कष्टी दुबीती वहा विश्वास कमता. विकेटचं पतन आणि ते मोठा असा धक्का बसलाय. 51 धावा तुम्हाला करायच्या त्याच्यासाठी मॅनेजमेंट करावं लागतं. आपण कोणतंही क्षेत्र असू दे तुम्ही शैक्षणिक असू देत अथवा क्रिकेट मॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. जीवनामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्व दिलं जातं. हा देखील फटका चांगला आहे. रॉकेट थ्रो केलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणारा संघ. रसिंग चॅलेंजर्सचा संघ चांगला खेळतोय आणि इथे ऍज अ यष्टीचित अरबाज वरती खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अरबाज कडून एक्सपेक्टेशन ठेवलं गेलं होतं. अपेक्षितता होती की मोठे फटके खेळत असताना संघाला विजयाच्या दिशेनं मार्गस्थ अरबाज करेल परंतु तसं मात्र चांगली कामगिरी अरबाजला करता आली नाहीये. आफताबला पाठवलंय क्रमांक 4 वरती पहिल्या षटकामध्ये. राशीदनं आपला चांगला फटका खेळलाय. चांगला रॉकेट थ्रो देखील आलाय तिथे. राऊंड द विकेट ही गोलंदाजी आफताबसाठी आलेली आहे परंतु ज्या वेळेला चेंडू पकडला जाईल वेगाने एक सिंगल धावी कंप्लीट मात्र केली जाते आहे. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी ठेवलेली आहे. मी तर म्हणेन धावसंख्या स्थिरावलेली 12 या आकड्यावरती जाऊन खराब भीमर चेंडू टाकलाय. खराब गोलंदाजी. 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. 3 पंचांचे तिन्ही अगदी मुख्य पंच आहेत ज्यांच्याकडे क्रिकेटचा मोठासा अनुभव आहे. चांगलं क्रिकेटची परिपूर्ण माहिती अशी आपल्याला पंच कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची पंचांची भूमिका आहे. 2चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 3 विकेट्स. 15 धावा 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि त्याचबरोबर 36
12 मध्ये 36 धावांची आवश्यकता इथून पुढे असेल 51चं टार्गेट. म्हणजे तुम्ही पाहायला गेलं तर एकंदरीत 18च्या सरासरीनं म्हणजे 18च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. डिबेट असं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दोन्ही जे खेळाडू आपल्या संघाकडे मोठं असं योगदान देखील देतात. एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का मागचीच मॅच बघितलं 4 मध्ये 22 आणि 2 मध्ये 9 पर्यंत सामना येऊन पोहोचला देखील होता. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी बाजी पलटेल हे मात्र सांगता येत नाहीये. कोणत्याही क्षणाला तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला धावा जरी ओहो थोडीशी मिसफिल्ड आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडा कॅच आणि सरळ हारा मॅच. हा क्रिकेटचा तर खऱ्या अर्थानं फॉर्म्युला देखील आहे. पुढचा वापर केला यष्टीरक्षक हरदीन फरदीन यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय कोणतीच चूक केली नाहीये. फरदीनच्या साहाय्यानं मात्र योग्य असं यष्टीरक्षण केलं गेलं. थोडस ठिकाणी बघा सकमा देऊन जाणारा चेंडू टाकलाय राशिदनं. राशिद खानची आठवण करून देणारा चेंडू गुगली टाकलाय. चेंडू ऍज आपण तुम्ही पाहताय डॉट बॉल नाहीये तर व्हाईट बॉल असेल. 1+1 अशा 2 धावा तुम्हाला पाहायला मिळू शकतील. साकिब सर यांच्या माध्यमातून इशारा मात्र आला 2 धावा ऍड करा तुम्ही. कारण का 100च्या धावा खर्च केला. एक खराब गोलंदाजी यावेळी देखील नो बॉल आहे. यावेळी देखील अतिरिक्त धावा देण्याचं काम मात्र तर केलं जात आहे. आपल्या स्वतःवरचा कंट्रोल यशाच्या ध्येय गाठण्यासाठी मदत करेल. परंतु हा कंट्रोल नाहीये. आता अनकंट्रोल गोलंदाजी केली जाते. काय गोलंदाजी आहे. मला एक स्पर्धा नक्कीच आठवेल. मला घ्यायचं शहबाज माहित असेल डीपीएल पर्व पहिलं होतं आणि पहिल्या पर्वामध्ये गोलंदाज ज्यानं एक चेंडू टाकण्यासाठी तब्बल 11 व्हाईट बॉल टाकले होते. ती स्पर्धा दापोली प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि त्या पर्व पहिल्यामध्ये एक चेंडू टाकण्यासाठी अल्ताफ तर तब्बल 11 व्हाईट बॉल टाकले होते. त्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असे इतिहास घडले जातात. आणि तुम्ही पाहताय धाव संख्या मात्र खूप सारी वेगाने पुढे सरकत चालली आहे. 25 या आकड्यावरती 25 झालेले आहेत. 25 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राच्या धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. थोडासा स्टेप आउट होला हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केवळ सिंगल धाव आणि षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर एकंदरीत तिसरं संपलेलं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले 27 लॉस ऑफ 4. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 24 धावांची गरज तुम्हाला मॅच आठवेल नक्कीच. एकंदरीत इंग्लंड बनाम वेस्ट इंडिजचा सामना आठवू शकेल. 6 मध्ये 24 कार्लोस ब्रेथवेट लगातार 4 आपला षटकार बघायला मिळाले होते. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती चौकार ठोकायचे आहेत. बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट खेळताय तुम्ही. षटकार अवेलेबल नाही आहेत. चौकार प्रत्येक चेंडू मध्ये येणं खूप गरजेचं होतं. एक चेंडू मात्र मायनस झालेला आहे तिथे. 5 मध्ये 24 5 चेंडू 24 धावांची गरज. मॅच बनेल का. इथं नो बॉल दिलाय. खराब गोलंदाजी खराब. मात्र पंचांनी सांगितला चेंडू पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करत असताना सुझेलच्या माध्यमातून छोटासा खेळाडू आहे. अनुभव मात्र कमी आहे. परंतु इथे अनुभव मात्र या वेळेचा हाताला स्पर्श करत चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावा 22च्या बॅटमधून येतील. आता मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगलेच फटके खेळावे लागतील. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. 4 धावा अजून देखील करायच्यात. 19 व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल तुम्ही पाहताय तर इथे एक्स्ट्राच्या धावा पुन्हा एकदा अतिरिक्त. 4 चेंडू 18 धावांची गरज. फुल टॉस वरती प्रार गॅप मध्ये गेलाय. अगदी तुम्ही पाहताय SK स्पोर्ट्स ब्रँड यावरती आणि दाफुले इव्हेंट्स या चॅनलच्या ब्रँड वरती जाऊन चेंडू आदळलाय आणि कदाचित शेअर मार्केटमध्ये घसरण देखील होईल. आता चौकार आलाय. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनेल. ऍब्सोल्युटली राईट. आपण 4 मध्ये 22 होते. इथे 3 मध्ये 14 आहेत. ताबिश येतो भाई लोग मुमकिन है लेकिन सुजेल है तो भी मुमकिन है. ओहो इथे आपण पाहायला गेलं स्पर्श झाला. यष्टीरक्षक खिलाडी हरदीन फरदीन आज पण चमकला. फरदीन न्यू बॅटर साकिब मैदानाच्या आतमध्ये आलाय. उर्फ भाऊ तुम्हाला बघायला मिळतील. साकिब उर्फ भाऊ. 2 चेंडू 14ची गरज आहे. 2 मध्ये 14 येतील का. शक्य नाही. पॉसिबल नाही. परंतु गोलंदाजानं जर का चमत्कार केला तर इथं नमस्कार साकिबला लोक करायला तयार आहेत.
2 चेंडू 13ची गरज आहे. फुल टॉस आहे आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 12, 1 चेंडू 12 धावांची गरज आहे. फुल टॉस, नो खराब गोलंदाजी. आता 4+1 =